आज दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर आनंदाची गोष्ट पहिली सांगते, म्हणजे आपल्याकडे अमोल भिसेंकडे लग्न होतं, त्याच्यासाठी मी आज इंदापूरला आले. त्याचबरोबर ती चांगली बातमी. दुसरी महत्त्वाची बातमी, याचा आढावा घेणं अतिशय गरजेचं होतं, ते म्हणजे या भागाचा पाण्याचा प्रश्न आणि उजनीची परिस्थिती. कारण का दर आठवड्याला मला उजनीचे नंबर्स येतात आणि उजनीचं पाणी कमी होताना दिसतंय. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजेत. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही आणि दुष्काळाची परिस्थिती होणार आहे आणि पाण्याची कमतरता ही वाढत जाणार आहे, पुणे शहर असू दे किंवा ग्रामीण असू दे. त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थितपणे झालं तर कदाचित एक थोडासा दिलासा आपण नागरिकांना देऊ शकू आणि त्याचा आढावा घ्यावा अशी मी विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती. त्यानंतर मी दिल्लीला गेले पार्लमेंटसाठी. पार्लमेंटमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि त्यानंतर परत आल्यानंतर पाण्याची परिस्थिती संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची, याच्यासाठी हा संपूर्ण माझा पुढच्या 2-4 दिवसाचा दौरा आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारायचं असेल तर. संसदेचं अधिवेशन झालं, काय फलित मिळालं लोकांना, काय संसदेत 3-4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. 4 अशी बिलं पास केली केंद्र सरकारने ज्याच्यात कुणालाही या देशात आता अटक होऊ शकते आणि 90 दिवस त्याला बेल मिळणार नाही, हे पहिलं. त्याच्यानंतर पत्रकारांनी काही छापायच्या आधी किंवा परदेशातून एखादं आर्टिकल आलं तर ते छापायचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही. तिसरी गोष्ट, या देशामध्ये कुणाचाही फोन कोणीही सरकार असेल तो टॅप करू शकतो, त्याला आता आधीसारखी कुठलीही परवानगी लागणार नाही. आणि चौथी गोष्ट की इलेक्शन कमिशनमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, आता सरकारचा जे सत्तेत असतील तेच लोक आज निर्णय घेतील की इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण राहील आणि ते कशी चालेल. ही 4 मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्याचबरोबर 13 डिसेंबरला लोकसभेत हल्ला झाला, ज्या ठिकाणी या देशाचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, स्पीकर हे बसतात त्या वास्तूमध्ये 550 खासदार इकडे आणि 250 खासदार तिकडे. त्याच्यामुळे जवळपास एक त्यानंतरचा तिथली सगळी टीम, तिथला स्टाफ, प्रेस रिपोर्टर्स, पोलीस, या सगळ्या यंत्रणांचा खरं तर जीव धोक्यात होता त्या दिवशी. या पद्धतीने हल्ला झाला त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि तपास यंत्रणा किंवा तिथली सिक्युरिटी, नवीन वास्तू, पहिलंच आमचं तिथलं सेशन आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा अर्थातच जाहीर निषेध आणि त्याच्यावर चर्चा आम्ही मागत होतो. कांदा, सोयाबीन, इथेनॉल, दुधाचा भाव, या सगळ्या प्रश्नांबद्दल अतिशय म्हणजे नैराश्य झाली आम्हाला. कारण का केंद्र सरकारला ह्याच्यामध्ये कुठलाही रस नाही आणि त्यांनी ज्या ज्या पॉलिसीज केल्या त्या अतिशय चुकीच्या त्यांनी केल्या. त्याच्यामुळेच अमोलदादा आणि मी आज एक आक्रोश मोर्चा करतोय, कारण केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कांद्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. दुधाची तीच परिस्थिती आहे, सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, कपासाची तीच आहे आणि इथेनॉलवर सारखं त्यांचं पॉलिसी बदलत राहते. त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलंय आणि ही दडपशाही या सरकारमध्ये चालली आहे आणि आणीबाणीची परिस्थिती आज अघोषित झालेली आहे. कारण का मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलाय, त्या संविधानावर गदा आणण्याचं पाप आजचं केंद्र सरकार करते. अटलजींची आज जयंती आहे, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही अटलजींचं स्वप्न होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येतं 370 आठवू आणि राम मंदिर बनवू. कसं बघता येईल? त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा आणि RSSचा अजेंडा होता. दुसरी गोष्ट, अमोल कोल्हेंच्या बाबतीत तुम्ही सकाळी वक्तव्य केले, दादांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले, जे चॅलेंज मी स्वीकारतो ते मी पूर्ण करतो, अमोल कोल्हेंना मी पाडणार, म्हणजे असं थोडक्यात पाडणार नाहीत म्हणाले, पण जे चॅलेंज कालच त्यांनी त्या पद्धतीचं आज सकाळी वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हटलं जे चॅलेंज मी घेतो ते पूर्ण करतो, सारखं त्याच्यावर बोलायला नको. एकंदरीत अजित पवारांनी असं म्हणतंय की शंख बांधलाय अमोल कोल्हेंना पाडण्याचा
कारण त्यांनी मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे होतं त्या पद्धतीने फिरले नाही. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आमच्याकडून लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. बोलला की संसदेतून बाहेर काढा, बोलला तर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईसच्या केसेस टाका, भीती दाखवा. ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. सॉरी, भारतीय जनता पक्ष नाही, भ्रष्ट जुमला पार्टी. ती भारतीय जनता पक्ष होता, आता भ्रष्ट जुमला पार्टी झाली. सॉरी, करेक्शन करते मी. आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे भीती दाखवायची वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार आहे. आता ठीक आहे, सत्तेमध्ये आहेत, लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे, पण आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. अजितदादा त्यांची लाईन बोलतात ते भाजपचे असं वाटतं, कारण तुम्ही अजितदादांचा प्रश्न आणि हा प्रश्न किंवा मी म्हणलं ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मोकळं बोलायचा अधिकार आहे. आणि आम्ही काय असल्या सत्तेत असताना कुणावर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, धाडी असले उद्योग आम्ही केले नाहीत. तो खूप वर्ष सत्तेत राहिलो आम्ही, पण असले उद्योग किंवा सुडाचं राजकारण हे आम्ही कधीच केलं नाही आणि कधी करणारही नाही. हे आमचं राजकारणच नाही. मोदी सरकार ने पहले 141 सांसदों को निलंबित किया, उनके बाद उसने कुछ बिल भी पारित किया. उसमें 1919 का चुनाव रेगुलेशन अधिनियम को बर्खास्त कर एक नया कानून बनाया है, नया कानून पारित किया है. वही तो मैं कह रही थी, जो 4 कायदों के बारे में वही तो था, वो 4 कायदों में से एक कायदा. इंडिया आघाडीची बैठक झाली बरोबर. नाही, पवार साहेब आज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले काय झालं ते. असं म्हणतात की मोदींना हटवायचे का जागा वाटपाचा प्रश्न गंभीर आहे. मोदींना हटवायचा असेल तर जागा वाटपाचा मुद्दा बाजूला. मला असं वाटतं हा कुठल्या व्यक्तीला हटवायचा प्रश्न आता राहिलेलाच नाही. ज्या पद्धतीने संसदेमध्ये लोकांना काढण्यात आलं, खासदारांना काढण्यात आलं, आणि आम्ही काय मागत होतो, आम्ही तर चर्चाच मागत होतो, ह्याच्यावर जास्त आम्ही काय मागत होतो. अमोल कोल्हे आणि मी, प्रधानमंत्री पण बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी वेलमध्ये जात नाही, आम्ही कधी ते बोर्ड्स घेऊन वगैरे उभे राहत नाही, आम्ही कधी गोंधळ घालत नाही. आणि त्याही 2 दिवसामध्ये कुठल्याही खासदारांनी असं कुठली कृती केली नाही जी एवढी ऑब्जेक्शनल होती. तरी 150 खासदार तुम्ही काढता बाहेर, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना भीती किंवा चिंता वाटत होती की आम्ही त्या बिलांना विरोध करू, कारण ही सगळी जी बिलं आहे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याचा कडाडून विरोध केला असता, कारण का ते संविधानाच्या विरोधी ही सगळी बिलं आहेत जी भारतीय जनता पक्षाने केंद्रात आणलेली आहेत. प्रकाश जी, अम्बेडकर का ऐसा कहना है कि कांग्रेस और एनसीपी की वजह से हमें इंडिया आघाड़ी में शामिल नहीं किया जाता. मैंने खुद ये वक्तव्य सुना नहीं है, तो जब तक मैं खुद नहीं सुनूंगी मैं उस पर नहीं बोलूंगी. आपण लोकल विषय आता बोलूया. बोला ना. आता तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ आता इंदापूर म्हणजे तालुका पिंजून काढलेला, काय फरक वाटतो गेल्या वर्षीच्या दौऱ्यामध्ये आणि आजच्या दौऱ्यामध्ये? मला काहीच दौऱ्यात फरक पडत नाही. मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारण आणि समाजकारण करते, आणि मायबाप जनतेचे प्रश्न तातडीने सोडवावे ही माझी, ज्याच्यासाठीच तर लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय. तो प्रांजळ प्रयत्न गेले मी 15 वर्ष करत आले आणि पुढेही करत राहील. वर्ष संपत आलंय, कसं गेले वर्ष, कसं या वर्षाचं कन्क्लुजन काय? माझ्या आयुष्यात प्रत्येक वर्ष चांगलेच असतात. वय वाढतं तसं दरवर्षी काहीतरी नवीन शिकायला मिळतं, तसंच शिकायचं, त्यातून बोध घ्यायचा आणि पुढे जायचं. क्या खोया क्या पाया? क्या पाया, बहुत पढ़ाई ज़्यादा की, पार्लियामेंट में बहुत सारा पाया, लोकसभा निर्वाचन क्षेत्र में भी बहुत पाया. अच्छी डेवलपमेंट मेरे निर्वाचन क्षेत्र में हुई है. खोया, बहुत सारी चीज़ें खोई. मेरे प्याज के जो किसान हैं उन पे बहुत अन्याय हुआ, वो खोया. दूध के हमारे किसान हैं, उनको न्याय नहीं मिला, वो खोया. उसके बाद इथेनॉल की पॉलिसी जो हमने अच्छी तरह से लाई थी, अच्छा निर्णय लिया था, वो खोया सरकार ने. ऐसी बहुत सारी चीज़ें हैं इस सरकार ने. अभी गैस का सिलेंडर की महंगाई बढ़ी, महिलाओं पे अन्याय हो गया है. आशा वर्कर आज बहुत नाराज़ है, उनका सुख खोया. ऐसी बहुत सारी चीज़ें मैं बता सकती हूँ जिस साल में खोई. सातत्यानं तुम्ही और एक चीज़ मैंने खोई, जो मेरा फ़ोन शायद टैप होता था ऐसे लगता था, अब तो कोई भी कर सकता है. तो मेरा जो फ्रीडम महात्मा गांधी जी ने जो
और बहुत सारे इस देश के सुपुत्र और सुपुत्री ने मेहनत करके हम सबको दिया था, वो शायद इस साल हमने काफी खोया है, स्वातंत्र्य खोया है। तुम्ही सातत्यानं सरकारवरती टीका करताय, त्यावरती प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की ठाकरे सरकारपेक्षा 1000 पटीने चांगलं सरकार. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, माझं मत आहे. आणि मी डेटा वाईज बोलते, मी उगाच काय आरोप करत बसत नाही. मी डेटा काही इंदापूरमध्ये आश्रम शाळा चालकावरती शाळा बंद करण्याची वेळ आली, कारण त्यांचं जे अनुदान आहे ते राज्य शासनाने रोखले. त्याबद्दल आपलं मकरेंची जी शाळा आहे तिथे मी मागे जाऊनही आले होते. आजही मला निरोप आलेला आहे. त्यांना जी काही मदत करायची असेल ती मला वाटतं मारुद्र पाटलांनी 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुलांसाठी अन्न वगैरे त्याची सोय केलेली आहे. मी स्वतः महाराष्ट्र सरकारशी अनेक वेळा ते बोललेले आहेत, पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे. आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारला मेट्रोसाठी पैसे आहेत, पण गरीब बालकांना अन्न देण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना मेट्रोसाठी पैसे आहेत, पण अंगणवाडी सेविकेचा पगार वाढवण्यासाठी पैसे नाहीत. हे दुर्दैव आहे या सरकारचं. सातत्यानं तुम्ही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताय, काय सरकारशी सूत्र यावर काय बोलणं झालं? नाही, मी सरकार तेवढं मी गांभीर्याने अनेक वेळा सरकार इतकं व्यस्त असतं, कारण का कॅबिनेटमध्ये तर राऊत साहेब म्हणतात तसं गँगवॉर झालेली दिसते. आणि सगळेच मंत्री तुमच्या चॅनलवर जास्ती त्यांची गाराणी गातात, याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही हे स्पष्ट होतंय. त्यामुळे कॅबिनेटमध्ये फारसे काही निर्णय होत नाहीत. आणि मी गेले 2-3 महिने तरी सांगते की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. याचं कारण असं की मोठी जी धोरणं आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टचे बिग टिकेट्स प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यात या सरकारला खूप रस असतो. मेट्रो बांधायची, मोठं हायवे बांधायचा, मोठं काहीतरी असं करायचं. पण मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत, मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, मोठ्या कंपनीज ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, आहे त्या कंपनीजही जात आहेत, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्करचा पगार असेल, मुलांचं अन्न वेळेवर येणार असेल, आपल्या तालुक्यात मकरेंचा विषय असेल किंवा दुष्काळाची परिस्थिती असेल, हमी भाव असेल, या सगळ्यांमध्ये या सरकारचं लक्ष आहे कुठे? सिम्बॉलिक पॉलिटिक्समध्ये अडकले असं वाटतं. पॉलिसी पॅरालिसिस, त्यांना काही म्हणजे काही घेणं देणंच नाही ह्याच्याशी. क्राईम पण या राज्यात वाढलेला आहे. तुम्ही बघताय असं, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की मागच्या आठवड्यात डेटा सांगत होता की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. सुरेंद्र पवार राजकारण केलं काल कुस्ती परिषदेला. अरे तो कुस्ती दरवर्षी घेतो, किती वर्ष कुस्ती घेतोय त्याच्यात. त्यांनी एक वक्तव्य असं केलं की जर लोकांची इच्छा असेल तर विचार करायला हरकत नाही. लोकशाही आहे. तर गेल्या कित्येक वर्ष बर्मे मामा आपल्या बरोबर होते, पण गेल्या आठवड्यापासून अशी चर्चा होती की लोकसभेची निवडणूक ते लढवणार आहेत. आणि अशी चर्चा आहे की या लोकसभा मतदारसंघात पवार साहेब उभं राहतील आणि मग थेट निवडणूक अशी होईल, अशी चर्चा आहे. पवार साहेब कुठल्या मतदारसंघात? बारामती. माझं तिकीट कापताय का काय? मला वाटलं माझे वेलविशर आहात तुम्ही. हो, मी तर जयंत पाटलांकडे मागणी केली आहे आणि इंडियाकडे पण मागणी केली आहे की मला द्यावं, आणि मी मेरिटवर मतं मागते. हो, माझी सगळी परीक्षा, माझा पेपर बघा ना तुम्ही, माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, माझं इथे येण्याचं बघा, माझं म्हणजे इथे मतदारसंघात किती वेळा मी येते ते बघा, माझं सगळं पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझं इथे कॉन्टॅक्ट, झालेला विकास, आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्यावर कुठले आरोप नाही. सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी ईमानदारी आहे, याच्यावरच मी मागते. बारामती टार्गेट केली अनेक पक्षांनी. नाही ते नाही, हे तर माझं तिकीटच कापतायत. हे तर मी पहिल्यांदाच ऐकते. मी पवार साहेबांना आता फोन करून विचारते आता. शक्यता नाही तशी. कशाची? पवार साहेब पुन्हा निवडणूक. कुठे? बारामतीतून? आणि मग मी काय करू? अच्छा, माझ्यासाठी दुसरा मतदारसंघ पण शोधला तुम्ही? वा वा, लोक काय काय विचार करतात, इंटरेस्टिंग आहे. पण आता विरोधात कोणी, लोकशाही हो, कोणीतरी विरोधात लढणार ना, आणि लढलंच पाहिजे. असं थोडी आहे दडपशाही दिल्लीवाल्यांची, आमची नाही, आम्ही लोकशाहीवाले आहोत. त्याच्यामुळे कोणीतरी विरोधात लढणारच. आणि मायबाप जनता ठरवेल त्यांना कोण लोकप्रतिनिधी पाहिजे. 22 जानेवारीचं आमंत्रण आहे. काय आहे 22 जानेवारीला? बऱ्याच गोष्टी आहेत 22 जानेवारीला. नाही, अजून तरी नाही. अशी ही चर्चा आहे की या तालुक्यामध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळ जी पहिली होती त्याच्यापेक्षा जास्त वाढली. आमची? आमच्यात दुरावा आलाच नव्हता जवळीक वाढायला. मैत्री घट्ट झाली. आमचे आणि हर्षवर्धन भाऊंचे संबंध
नेहमी आधी वर्ष चांगलेच आहेत, म्हणजे मला आठवत आहेत तेव्हापासून चांगलेच आहेत. त्याच्यामुळे आमच्यात अंतर कधी, आमच्या नात्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि त्यांनी आणलं नाही. म्हणजे भाऊंपासून म्हणते, जे आदरणीय पवारसाहेब आणि भाऊंपासून ही जी आहेत. आणि एक गोष्ट मी सगळ्यांना नेहमी सांगते की पवार कुटुंबाचे जी काही वैयक्तिक नातीगोती संबंध आहेत ते सुप्रिया सुळे आयुष्यभर जपणार आणि ते मी जपत राहते. ताई, जलजीवन सारख्या योजना आपण तालुक्यामध्ये आणल्या, साधारण 450 कोटीपर्यंतचा आकडा अप्रॉक्सिमेटली सांगतोय, परंतु कामं झालेली नाही. एकाही घरात नळाचं कनेक्शन गेलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. कसं बघताय? नाही गेल्या महिन्यामध्ये, गेल्या 5-6 महिन्यापूर्वी जो झेंडूबाम रस्ता म्हणून तो फेमस झाला होता, तो झेंडूबाम रस्ता सुद्धा तुम्हाला झालाय म्हणून सांगण्यात आलेलं होतं, पण त्याच्यावर काही झालेलं काम नाही. झेंडूबामाला झाला नाही अजून. मला तर सांगितलं पूर्ण झालं. नक्की मी माहिती घेईन, कारण का मला सांगितलं होतं तो पूर्ण झाला. कार्यक्रम पण घेतला होता तिथे, मला वाटतं. चेक कर, मी नक्की चेक करेन. मग बरं झालं तुम्ही. जलजीवनची अवस्था नाही, जलजीवनचा मी रिव्ह्यू लगेच घेईन, कारण का जलजीवनचे पैसे, म्हणजे मला जलजीवनचं एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही एवढा निधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्र मिळून आणला, पण दुर्दैव त्याचं असं झालंय की आता सोर्सचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आपल्या तालुक्यात, आपल्याच असं नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात अनेक जिल्ह्यांमध्ये टाक्या झाल्या, पण आता सोर्सला पाणीच नाही. त्याच्यामुळे पाण्याचा विषय हे पूर्ण राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. म्हणजे एखाद्या गावात झालं तर समजू शकतो आपण की योजना पूर्ण झाली, एका सिंगल गावात, सिंगल घरामध्ये पण योजना गेलेली नाही. तुम्ही हे जे मला सांगताय त्याचा मी तातडीने आढावा घेईन, कारण का केंद्र सरकारमध्ये मी फार फॉलोअप करून तो निधी, आणि इथे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा उद्धवजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे सरकार होतं, त्या सरकारच्या काळात अर्धे पैसे आपण महाराष्ट्र सरकारने दिले आणि अर्धे केंद्र सरकारने दिले. आणि त्याचे जे मंत्री आहेत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे मी खूप वैयक्तिक फॉलोअप करून इथून आम्ही फार फॉलोअप घेऊन तो मतदारसंघासाठी प्रोग्राम केला होता. पण तुम्ही जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेईन. पुढच्या इंदापूरला येईन तेव्हा माहिती काढून नक्की सांगेन तुम्हाला. इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी निधी आला, रस्त्याची कामं झाली, सगळीच कामं निकृष्ट झाल्याची चर्चा चालली आणि सध्या रस्ते उकरले गेले, एका वर्षामध्ये रस्ते उकरले गेले. याचा जर तुम्ही काही मला कुठल्या रस्त्यांबद्दल, मी बरेच रस्ते फिरत, म्हणजे मी तालुक्यात खूप फिरते, तुम्हाला माहिती आहे. आजही मी 1-2 रस्ते पाहिले. मेन तर तो गडकरी साहेबांनी घेतलेला मोठा रस्ता जो आपल्याकडे झाला आहे, कनेक्टिव्हिटी झाली आपली, ते मोठे रस्ते चांगलेच दिसतात. पण एक मला वाटतं मागचे तुमच्याकडे आले होते, हां, बाणगावला, जेव्हा मला आठवत आहे की तो एक रस्त्याचा प्रॉब्लेम आला होता जो मी कलेक्टरांच्या निदर्शनात आले होते. अशोक गोगरेंच्याकडे मी कार्यक्रमाला गेले होते, तो रस्ता काहीतरी 1-1.5 वर्ष आधीच झाला होता. ते मला अशोक भाऊंनी निदर्शनात आणून दिल्यावर मी लगेच कलेक्टरांना विनंती केली होती की ह्याची मला माहिती द्या. जर 1.5 वर्षात रस्ता खराब झाला असेल तर कॉन्ट्रॅक्टवर 3 वर्षाची जबाबदारी असते ना, तर तो कॉन्ट्रॅक्टरनी करून दिला पाहिजे. मासावळीला एका विवाहितेला हुंड्यासाठी आणि अशा घटनांबद्दल अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि हुंडा प्रथा ही थांबलीच पाहिजे. आणि समाजात अशा ज्या चुकीच्या घटना होत असतील तर पोलीसकडे फॉलोअप करून एक त्या भागामध्येही सामाजिक परिवर्तन, म्हणजे हुंडा घेऊ नका या सगळ्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा आपण चर्चा करून. मला आधी स्वतःला खरंच वाटायचं की शिक्षणातून असे सामाजिक प्रश्न सुटतात, पण दुर्दैवाने असे अनेक घटना दिसतात. मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडा असेल, हे शिकलेल्या घरांमध्ये होतात. त्याच्यामुळे वेदना होतात की अरे आपण शिक्षण एवढं प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवलं, आपल्या लेखी एवढ्या शिकलेल्या आहेत, पण मग हे सामाजिक प्रश्न का संपत नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात काम करून या सगळ्या प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत. म्हणजे हुंडा कोणी घेताच कामा नये आणि कोणी देताच कामा नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.